नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत मे महिन्याच्या चालू घडामोडी बघितल्या आहे. आज आपण सुरू करणार आहोत जून महिन्याच्या चालू घडामोडी. तर आज आपण बघणार आहोत 1 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी बघूयात. नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे देशातील नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर NABH मानांकन प्राप्त करणारे पहिले एम्स रुग्णालय ठरले आहे. कुठले? तर नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था. NABH ची मान्यता प्रक्रिया कठोर आणि सर्वसमावेशक असते. यामध्ये रुग्णांची काळजी, सुरक्षितता आणि संस्थात्मक कार्यक्षमतेसह विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाची काम करण्याची क्षमता तपासली जाते. NABH मध्ये नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर रुग्णालय आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळ, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या गुणवत्ता परिषदेच्या अंतर्गत NABH एक कार्यरत असते. 2005 मध्ये NABH ची स्थापना करण्यात आली. भारतातील दवाखान्यांसाठी मान्यता देण्याचे कार्य NABH कडून होते. सर्वसामान्य जनतेला योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि आपल्याकडे आरोग्याच्या बाबतीत एक वेगळा मानदंड प्रस्थापित व्हावा यासाठी NABH संघटन हे कार्यरत असते. जगातील आरोग्यविषयक जे मापदंड आहेत याचे पालन करण्याचे महत्त्वाचे कार्य हे NABH मार्फत केले जाते. तर NABH ही कुठल्या प्रकारे चेक करते हॉस्पिटल्सला? तर NABH काय काय बघते? हॉस्पिटलमध्ये रुग्णांची काळजी कशी घेतली जाते, त्यात सुरक्षितता कशी आहे, संस्थात्मक कार्यक्षमता कशी आहे, विविध क्षेत्रांमध्ये रुग्णालयाची काम करण्याची क्षमता यात तपासली जाते. तर नागपूर येथील एम्स हे मापदंड मिळवणारे पहिले एम्स ठरले आहे. पुढची बातमी बघूयात. चीनने शेनझोऊ 16 या मानवयुक्त अंतराळयानाचं सफल प्रक्षेपण केलं आहे. या प्रक्षेपणाद्वारे चीनने आपला पहिला नागरिक अंतराळात पाठवला आहे. एकूण 3 प्रवासी हे तियानगोंग या अंतराळ स्थानकावर उतरणार आहे. CMSA चायना मॅन स्पेस एजन्सीनुसार लॉन्च मार्च 2F या कॅरियर रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. बिहांग विद्यापीठातील प्राध्यापक वी हाईचाओ हे अंतराळात जाणारे चीनचे पहिले नागरिक झाले आहेत. तर यात महत्त्वाचे म्हणजे चीनचे पहिले मानवयुक्त अंतराळ मिशन हे कशामार्फत होणार आहे? शेनझोऊ 16 मार्फत होणार आहे. पुढची बातमी बघूयात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने म्हणजेच IUCNने धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला लाल पांडा हा अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यात नुकताच आढळला आहे. आता ह्या IUCNच्या ज्या याद्या आहेत याच्याबद्दल आपण माहिती मागच्या स्लाइड्समध्ये बघितली आहे. वेगवेगळ्या यादींमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत हे आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलेला आहे. तर हा जो लाल पांडा आहे तो IUCNच्या धोक्यात असलेल्या प्रजातीच्या यादीमध्ये आहे. हा लाल पांडा सिक्कीम राज्याचा राज्यप्राणी आहे. प्रामुख्याने शाकाहारी असलेल्या पांडाचे नाव पोण्या म्हणजेच बांबू आणि पालापाचोळा खाणारा प्राणी असं नेपाळी शब्दावरून पडल्याचं सांगितलं जातं. पुढची बातमी बघूयात. 7 जुलै 2008 रोजी जागतिक वारसा स्थळात स्थान मिळवणाऱ्या आणि तब्बल 120 वर्षाचा इतिहास असलेली
कालका शिमला रेल्वे. आता हे कालका कुठे आहे, तर हे आहे हरियाणामध्ये आणि शिमला हिमाचल प्रदेशमध्ये. तर कालका शिमला रेल्वे आता नवीन स्वरूपात तयार होत आहे. स्वित्झर्लंडच्या बर्निना एक्सप्रेस सारख्या आता नवीन स्वरूपात ही रेल्वे तयार होत आहे. बर्निना एक्सप्रेस प्रमाणे लाल डबे असणार आहेत. विस्टाडोम कोच हे नवीन प्रकारचे कोच असणार आहेत. आता हे विस्टाडोम कोच काय असतात, तर हे कोच म्हणजे पूर्णपणे ही रेल्वे काचेची बनलेली असते, ज्यामुळे आपल्याला बाहेरचं दृश्य हे अगदी स्पष्टपणे बघता येणार आहे. विस्टाडोम कोच हे नवीन प्रकारचे कोच यात असणार आहेत. हे कोचेस कपूरथला रेल्वे कोच फॅक्टरी येथे तयार होणार आहेत. कुठे तयार होणार आहेत, तर कपूरथला रेल्वे कोच फॅक्टरी येथे हे तयार होणार आहेत. या आधीचे कोच हे 100 वर्षापूर्वी मुघलपुरा येथे तयार झाले होते. मुघलपुरा आता पाकिस्तान रेल्वेचा भाग आहे. 1847 मध्ये कालका शिमला या रेल्वे मार्गाची आखणी करण्यात आली. 96.57 किलोमीटर मार्गावर 103 बोगदे आहेत. त्यापैकी आजही 102 वापरात आहेत. 9 नोव्हेंबर 1903 ला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. 1930 मध्ये गांधीजींनी या मार्गाने प्रवास केला होता. सुरुवातीला दिल्ली अंबाला रेल्वे कंपनीकडे या मार्गाची जबाबदारी होती. 1906 ते 1926 या कालावधीत या मार्गाची जबाबदारी ही दिल्ली विभागाकडे सोपवण्यात आली होती. 1987 पासून अंबाला विभाग हा मार्ग सांभाळत आहे. तर यात महत्वाचे म्हणजे कालका शिमला हा रेल्वे मार्ग कुठे आहे, तर कालका आहे हरियाणामध्ये आणि शिमला आहे हिमाचल प्रदेश येथे. पुढची बातमी बघूयात. राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड फोन योजना 8 मे 2023 पासून येरवाडा पुणे कारागृहात प्रायोगिक तत्वावर म्हणजेच पायलट बेसिसवर सुरू करण्यात आली आहे. लवकर ती प्रत्येक कारागृहात सुरू करण्यात येणार आहे. कॉइन बॉक्स आता कालबाह्य झाल्याने ही नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. तामिळनाडू येथील ॲलेन ग्रुप या कंपनीने तयार केलेला स्मार्ट कार्ड फोन हा एक लँडलाईन फोन आहे. स्मार्ट कार्ड फोन येथे वापरण्यात येणार आहे. तर कारागृहात असलेले जे कैदी आहेत ते आपल्या परिवारजनांना फोन करण्यासाठी हे फोन वापरणार आहेत. कॉइन बॉक्स आधी वापरले जात होते, पण कॉइन बॉक्सशी संबंधित आता बरेच प्रॉब्लेम्स येत आहेत. त्याच्यासाठी सुधारवण्यासाठी कारागीरही उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे आता स्मार्ट कार्ड फोन ही योजना वापरण्यात येणार आहे, सुरू करण्यात येणार आहे. पुढची बातमी बघूयात. राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नॅस्कॉम स्टार्टअप वेअरहाऊस कार्यक्रमाच्या धर्तीवर M-हबद्वारे नाविन्यपूर्ण क्लस्टर विकसित करण्यात येतील, ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उगम, भांडवल, कौशल्य आणि गुणवत्ता या आधारे नवीन उद्योगांचा विकास तसेच व्यवसाय करण्यासाठीच्या नवीन पद्धतींना प्रोत्साहन देण्यात येईल. महाराष्ट्र शासनाद्वारे अग्रगण्य तांत्रिक संस्था, बिझनेस स्कूल आणि खाजगी संस्था यांच्या सहकार्याने स्टार्टअपला सहकार्य करण्यासाठी एक एकात्मिक सेंटर ऑफ एक्सेलन्स COE स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. महाराष्ट्रात औद्योगिक धोरण 2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे M-हब हे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शिखर संस्था स्टेट ॲपेक्स इन्स्टिट्यूट म्हणूनही काम करेल. कळंबोली, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र राज्य लघु औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर याची स्थापना केली जाणार आहे. ही एक अत्याधुनिक इमारत असेल, ज्यामध्ये 300 विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण सुविधा असतील. तसेच त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक, शैक्षणिक कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था देखील असेल. पुढची बातमी बघूयात. राज्यामध्ये माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांकरिता
आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करण्यासाठी तसेच प्रक्रियेच्या सुलभतेसाठी माहिती कक्ष, माहिती पोर्टल हे एक खिडकी यंत्रणा म्हणून काम करणार आहे. पुढची बातमी बघूयात. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन डोळ्यात घालण्याच्या आय ड्रॉपशी संबंधित श्रीलंकेने दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करत आहे. गुजरात येथील इंडियाना ऑप्थॅल्मिक्स या कंपनीने तयार केलेल्या आणि अल्टिवा फार्मा मुंबई येथे पुरवला गेलेला आय ड्रॉप श्रीलंकेला निर्यात झाला. म्हणजेच इंडियाना ऑप्थॅल्मिक्सकडून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अल्टिवा फार्माने हा आय ड्रॉप तयार करून घेतलेला होता आणि तो त्यांनी श्रीलंकेला निर्यात केला होता. श्रीलंकेतील सरकारी इस्पितळात वापरल्यावर रुग्णालयांना डोळ्यात दुष्परिणाम जाणवू लागले. म्हणून श्रीलंकेने या बाबतीत भारताकडे तक्रार दाखल केली आहे. अशाच प्रकारची एक तक्रार आपल्याला मागे बघितली होती आपण. गांबिया आणि उझबेकिस्तान येथे कप सिरपमध्ये असलेल्या इथिलिन ग्लायकॉल आणि डायइथिलिन ग्लायकॉलच्या प्रमाणावर ही तक्रार होती. तशाच पद्धतीची ही तक्रार आता आय ड्रॉपशी रिलेटेड आहे श्रीलंकेकडून. तर ही तक्रार या तक्रारीची दखल घेऊन फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाने म्हणजेच फार्मॅक्सिलने इंडियाना ऑप्थॅल्मिक्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. फार्मॅक्सिल फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली. ही संस्था उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आली आहे. भारतातील औषध क्षेत्रातील निर्यात वाढावी म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. पुढची बातमी बघूयात. भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने घोषणा केली आहे की 2027 पासून भारत हा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या कार्बन ऑफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम फॉर इंटरनॅशनल एव्हिएशन म्हणजेच कॉर्सिया आणि लॉंग टर्म ॲस्पिरेशनल गोल LTAG मध्ये सहभागी होणार आहे. बघूयात तर कॉर्सिया म्हणजे काय. ही आंतरराष्ट्रीय विमानातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंबंधी एक वैश्विक योजना आहे. ही योजना फक्त एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्या विमानांवर लागू आहे. म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईटवर ही लागू राहणार आहे. डोमेस्टिक फ्लाईटसाठी ही योजना नाहीये. या योजनेचा उद्देश कार्बन ऑफसेटिंग, कार्बन क्रेडिट आणि शाश्वत इंधनासहित CO2चे उत्सर्जन 2020च्या स्तरावर स्थिर ठेवणे हे आहे. आता याच्यात आपण दोन टर्म बघितल्या. एक म्हणजे कार्बन ऑफसेटिंग आणि दुसरी म्हणजे कार्बन क्रेडिट. तर पहिले बघूया कार्बन ऑफसेटिंग म्हणजे काय. तर कार्बन ऑफसेटिंग म्हणजे की कुठलाही हरितगृह वायू किंवा कार्बन डायऑक्साईड याचे उत्सर्जन कमी करणे. तर ते कशा पद्धतीने कमी करणे. तर कार्बन डायऑक्साईड किंवा एखाद्या ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करणे जेणेकरून दुसऱ्या ठिकाणी जे उत्सर्जन केलेले आहे त्याची आपण भरपाई करू शकतो. याला म्हटलं जातं कार्बन ऑफसेटिंग. आणि दुसरी टर्म आहे कार्बन क्रेडिट. तर काय आहे कार्बन क्रेडिट. तर हा एक लिमिटेशन्स दिले जाते. कार्बन क्रेडिटमध्ये एका प्रमाणात किंवा एक प्रमाण दिले जाते की त्या प्रमाणापर्यंत एखादी कंपनी कार्बन उत्सर्जन करू शकते, कार्बनचे उत्सर्जन करू शकते. तर हे जे क्रेडिट असते इतक्यापर्यंत ती कंपनी कार्बन उत्सर्जन करू शकते. आणि असे सांगितले जाते की एक क्रेडिट कार्बन उत्सर्जन करणे म्हणजे एक क्रेडिट म्हणजे काय. तर 1 टन कार्बन उत्सर्जन ती कंपनी करू शकते. याला म्हटलं जातं कार्बन क्रेडिट. पुढची टर्म बघूयात आता. LTGA लॉंग टर्म ॲस्पिरेशनल गोल्स काय आहे. तर लॉंग टर्म ग्लोबल ॲस्पिरेशनल गोल्स युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज संयुक्त राष्ट्र हवामान बदल शिखर परिषदेच्या पॅरिस करारानुसार जागतिक तापमान वाढ कमी करण्याच्या समर्थनार्थ 41व्या ICAO. आता ICAO म्हणजे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या 41व्या सभेने
आंतरराष्ट्रीय विमानांसाठी LTAG लागू केले आहे. या योजनेचे लक्ष्य 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन प्राप्त करणे हा आहे. तर बघूयात या बातमीत महत्त्वाचे काय आहे. लक्षात ठेवायचे की भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे की 2027 पासून भारत आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या कार्बन ऑफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम फॉर इंटरनॅशनल एव्हिएशन म्हणजेच कॉर्सिया आणि LTAG मध्ये सहभागी होणार आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात AI वॉटर फुटप्रिंट बाबत. आता AI वॉटर फुटप्रिंट काय आहे तर AI उपकरणाला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपकरणाला चलित अवस्थेत ठेवण्याकरता जेवढी पाण्याची गरज असते त्याला AI वॉटर फुटप्रिंट असे म्हणतात. डेटा सेंटर्स हे 10 ते 27 डिग्री तापमान कक्षेत उत्तम काम करतात. 1 युनिट विजेचा वापर करताना डेटा सेंटर्स 3.8 लिटर पाण्याचा वापर करतात. स्वच्छ पाण्याचा वापर यात होत असतो, त्यामुळे आधीच पाण्याची कमतरता असल्याने पाण्याबाबत परिस्थिती अजून बिघडू शकते. डेटा सेंटर्स कूलिंग हे एअर कूलर प्रमाणे कार्य करत असतात, त्यामुळे अजून स्वच्छ पाण्याची मागणी वाढू शकते. आता डेटा सेंटर्स ज्या वेळेस चलित अवस्थेत असतात तर ते उष्णता निर्माण करतात आणि जर जास्त प्रमाणात उष्णता निर्माण झाली तर यांचे कार्य सुरळीत पार पडणार नाही. तर त्यासाठी याला थंड ठेवणे, गार ठेवणे आवश्यक असते आणि त्यासाठी पाण्याची गरज असते. ह्या डेटा सेंटर्सला 10 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गार करण्याची गरज असते आणि त्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर होतो. तर आता जर स्वच्छ पाण्याचा वापर अशाच पद्धतीने वाढत राहिला तर पाण्यावरील संकट वाढेल. म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. पुढची बातमी बघूयात. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता पुण्यश्लोक अहिल्याबाई किंवा अहल्याबाई होळकर नगर होणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथे घोषणा केली आहे. तर यात अहिल्याबाई, काही न्यूजपेपर्समध्ये अहिल्याबाई असं नाव आलं होतं तर काहीमध्ये अहल्याबाई आलं होतं. तर आता पुढे जसे जसे याचे नाव ठेवले जाईल त्यावेळेस आपण ही बातमी बघू की एक्झॅक्ट नाव काय ठेवलं जाणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं की अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ठेवले जाणार आहे. पुढची बातमी बघूयात. नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाण क्षेत्राशी संबंधित नवीन नियमांसहित एक मसुदा सादर केला आहे. ड्राफ्ट एअरक्राफ्ट बिल 2023 या कायद्याचा मसुदा एअरक्राफ्ट बिल 1934च्या कायद्याचे अवलोकन करून तयार करण्यात आला आहे. हे विधेयक भारतातील प्रत्येक नागरिक आणि भारतातील व भारताबाहेरील नोंदणीकृत विमान कंपन्या ज्यांचे व्यावसायिक क्षेत्र भारतात आहे यांना लागू असेल. ड्राफ्ट एअरक्राफ्ट बिल 2023चा उद्देश हा विमानांचे डिझाईन, निर्माण, ताबा, उपयोग, संचलन, विक्री, आयात आणि निर्यातीचे विनियमन आणि नियंत्रणासाठी उत्तम कायदा तयार करणे हे आहे. आता यात महत्त्वाचे म्हणजे काय तर हा कायदा, हे जे बिल आहे जर पास झाले तर ते 1934च्या एअरक्राफ्ट बिलची जागा घेऊ शकते. हे यात महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. सेबी, भारतीय बाजार नियामक व भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीने कार्वी स्टॉक ब्रोकिंग या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. ग्राहकांचे पैसे आणि समभाग यांचा गैरवापर केल्यामुळे परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढची बातमी बघूयात. संस्कृत भाषेच्या विद्वान आणि पद्मश्रीने सन्मानित असलेल्या प्राध्यापिका वेदकुमारी घई यांचे 92व्या वर्षी निधन झाले. 2014 साली त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. संस्कृत सोबत डोगरी भाषेच्या विकासात त्यांनी योगदान दिले. 2010 साली केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे स्त्री शक्ती पुरस्कार त्यांना मिळाला होता.
डेन्मार्कमधील डोगरी फोनेटिक्सवर त्यांनी काम केले होते. त्यांचा जन्म जम्मू काश्मीरमध्ये झाला होता. त्यांनी कोपेनहेगन डेन्मार्क येथे पाणिनी संस्कृत व्याकरण शिकवले आहे. तर वेदकुमारी घई यांच्यावर व्यक्तिविशेषमध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढची बातमी बघूयात. रशिया आणि युक्रेन युद्धात रशिया हा एकटा पडला. रशियाच्या या एकटेपणाचा फायदा चीनने घेतला आहे. रशियाने चीनला व्लादिवोस्तोक हे बंदर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. या बंदरावर फक्त चीनचा प्रभाव वाढू नये यासाठी रशिया भारताला या बंदरावर संधी देऊ पाहत आहे. रशियाला वाटतं की भारताने या बंदरावर आपली स्थिती मजबूत करावी. चेन्नई व्लादिवोस्तोक मॅरीटाईम कॉरिडॉरचा वापर हा कोळसा, कच्चं तेल इत्यादी वस्तूंच्या परिवहनाकरता वापरला जाऊ शकतो. पण भारत तेथे सॅटेलाइट सिटी बनवण्याच्या तयारीत आहे. तर यात महत्त्वाचे म्हणजे व्लादिवोस्तोक हे बंदर कुठल्या देशात आहे, तर ते आहे रशियामध्ये, जे त्यांनी आता चीनला वापरण्यासाठी दिले आहे. पुढची बातमी बघूयात. फ्रेंडशिप बॅटल सराव 2023 हा चीनच्या पीपल लिबरेशन आर्मी PLA आणि किंगडम लाओसच्या लाओशियन पीपल्स आर्मी फोर्स LPAF हा द्विपक्षीय सराव 8 मे ते 28 मे 2023 दरम्यान पार पडला. गोल्डन ड्रॅगन ड्रिल 2023 हा युद्ध अभ्यास चीन आणि कंबोडिया दरम्यान या युद्ध सराव पार पडला आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.